टीम मध्ये रोहित घरत धाकटीजुईचा खेळाडू आहे जो आयकॉन खेळणार आहे आणि आय थिंक आकाशच्या हातामध्ये बॅट आहे त्यामुळे आकाश पाटील विंधणीचा खेळाडू ॲज अ आयकॉन आपल्याला चॅलेंजर चिर्ले संघामधून खेळताना पाहायला मिळेल. दुसरीकडे देखील पाहू शकताय शुभम डाकी या बोरखारचा जो आयकॉन खेळाडू खेळतो आज दिघोडे संघामध्ये आणि त्याच्या सोबतीला परेश ठाकूर धुतुमचा खेळाडू आहे जो आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल दिघोडे टीमकडून. चला परेश फिल्डिंग लावून घ्या कारण सलामीचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना लवकरात लवकर करणनं फिनिश केला आणि शेवटच्या मॅचसाठी दाखल झाला करणचा संघ अगदी सचिन स्मृती जासई संघाला आपण पाहिलं. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस 5 दिवस स्पर्धा चालणाऱ्या पहिल्या दिवसामध्ये मुरुड युबी प्रतिष्ठान संघ दाखल झाला सुपर 5 मध्ये. काल प्रेक्षकांनी तालुक्याच्या संघांना खेळताना पाहिलं. पनवेल तालुक्यातील संघ खेळले. काल गावदेवी गावठाण संघ देखील खेळला. विनोद स्पोर्ट्स गावठाण हा संघ देखील कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये उरणचे बरेचसे खेळाडू खेळलेत. आज देखील उरण तालुक्यातील बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडर 25.2 आजच्या दिवसामध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहते. कैलास मडवी यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. सलमान खानचे बिग फॅन आहेत कैलास मडवी आणि अनेक वर्ष मयूर स्मृती गावठाण संघाचे ते पाठीराखे राहिलेत. मग कैलास यांच्याकडे पाहिल्यानंतर सलमान खानची हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सलमान खानला त्यांनी आयडॉल मानले आपल्या आयुष्यामध्ये आणि चालतात देखील तसेच कैलास. आणि पहिल्यापासून अगदी अनेक वर्ष सलमान खानचेच ते फॅन आहेत. लगन लगी या गाण्यावरती त्यांचा डान्स नेहमीच पाहायला मिळतो. कैलासजी आपलं सहर्ष स्वागत आहे. गेल्या महिन्यामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग पाहिली आणि तिथे देखील त्यांचा डान्स पाहायला मिळाला. कैलासजी आणि दयानंद मडवींचे अगदी जवळचे आहेत ना मित्र आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मयूर स्मृती आपण स्पर्धा पाहते. आज मयूर यांचा वाढदिवस त्यांच्या आठवणी नेहमीच ताज्या राहिल्या त्या नावामागे. अगदी आकस्मित जाणं मयूरचं कोणालाही परवडणारं नव्हतं परंतु मयूर आज जिथे कुठे असेल त्याच्या आठवणीला आपण उजाला देतो आणि त्याचा मित्रपरिवार नेहमीच मोठा राहिला. नेहमीच शांत आणि संयमी मयूर आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याच्या आठवणीला उजाला देणारी स्पर्धा आपण पाहतो. असं म्हणतात की जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला, पण तो लवकरात लवकर जाणं त्याच्या परिवारासाठी त्याच्या कुटुंबासाठी तेवढंच कठीण होतं आणि या सर्व कठीण कालातून बाहेर निघण्याचं बल आजही परमेश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना आपण करूया. आणि मयूर स्मृती गावठाण हे नाव अनेक वेळा जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती येतं तेव्हा तेव्हा दयानंद मडवी असतील आणि अक्षयजी मडवी यांचं नाव आम्ही नेहमीच उल्लेख करतो कारण गावठाण गावचा भाचा होता मयूर आणि आज तो आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्याच्या आठवणी या ताज्या करूया आपण आणि देऊया त्याच्या आठवणीला उजाला देणारी स्पर्धा मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. संचित टकले आयोजक देखील आहेत. नेहमीच त्यांची उत्तमरित्या भूमिका. सध्या करण यांना आपण पाहताय आणि त्याचा चाहता वर्ग त्याचे सारे फॅन छोटे छोटे ते नेहमीच करणच्या बॅटिंगला लाईक करतात. आज ते देखील अगदी जवळून करणची मॅच पाहतात. अनेक राज्यांमध्ये जाऊन करणनं आपली ओळख निर्माण केली. गावठाण गावाचा सुपुत्र उरण तालुक्याचा अभिमान क्रिकेटच्या पटलावरती. सर्वांचं स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. उरणचे 4ही आयकॉन या मॅच मध्ये खेळणार आहेत. सध्या बॉलिंग करतोय शुभम डाकी बोरखार. समोर बॅट्समन आहे सार्थक घरत. पहिलाच बॉल वेगवान बॉल आयकॉनच्या हातामध्ये कॅच. परेश सोडणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का. फलंदाज सार्थक घरत बॅक टू डगआउट. पहिल्याच बॉलवरती शुभमची धारदार गोलंदाजी आणि पहिल्या बॉलवरती मोठी अडचण दूर केले सार्थक घरत. यंदाचा हंगाम त्याचं देखील दमदार पाहायला मिळाला. याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली. त्या संघामध्ये चॅलेंजर चिर्लेचं नेतृत्व त्यानं केलं आणि अव्वल राहिला कर्णधार सार्थक घरत. त्याचा खेळ पहिल्याच बॉलवरती समाप्त झाला. नवीन खेळाडू दाखल झालेत रोहित घरत ॲज अ आयकॉन. ज्या खेळाडूच्या नावावरती जवळजवळ 7 बाईक आहेत
असा रोहित घरत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश पाटीलला आपण पाहताय. विंदणी ग्रामपंचायतीमधील 2 खेळाडू सध्या आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. परंतु बोरखारचा शुभम आहे जो आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. गावदेवी गावठाणचं देखील आपण कौतुक करूया. अगदी तळागाळातील खेळाडूंना त्यांनी संधी दिली आणि आज पाहायला गेलात तर त्या संधीचा फायदाच उचलल्या खेळाडूंनी. आज शुभमची ओळख आपण पाहत्या. बोरखार गावचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उमटवणारा हा वेगवान फास्टर अँड फ्लोरियस गोलंदाज शुभम डाकीला आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती सार्थक बाद झालाय. रोहित घरत दाखल मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल ओ शॉर्ट पिच बॉल अमर करण्याचा प्रयत्न केला. अगदी आडव्या बाटनं खाली दाबायचं होतं बॉलला परंतु ते व्यवस्थित करू शकला नाहीये रोहित घरतला आपण पाहताय. उरण पनवेल तालुका आणि त्या तालुक्यांचा आपण वारंवार उल्लेख केला. क्रिकेटची महासत्ता असणारी ही 2 तालुके आणि त्यांना प्रेझेंट करणारे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या हुकूमत राहिले. शुभम डाकीची 2 बॉल रन्स आल्या नाहीयेत. पुढचा बॉल आडव्या बाटनं मारलाय. उंच गेलाय लांब नाहीये का रोहित आयकॉनची विकेट मिळेल का इथे. क्षेत्ररक्षक तैनात. तिथे कॅच ड्रॉप. तेवढा कठीण कॅच नव्हता. अगदी होम डिलिव्हरीच दिली होती रोहितनं. सहज कॅच एक्झिक्यूट करण्याची संधी होती. चान्स गमावलाय. रबर बॉलमध्ये अनेक वेळा चुका देखील खेळाडूंकडून पाहायला मिळतात. परंतु आता हा देखील आपण उल्लेख करूया. पाऊस पडत नाहीये. उन्हाचा तडाख्या बॉल अनेक खेळाडू म्हणतात की निसटतो रबर बॉल. परंतु आता रबर बॉल सुका आहे त्यामुळे चान्स होता खेळाडूला. तो कॅच त्यानं सोडल्या. धावफलकावरती रन्स ऍड केल्या जातील. 2 धावा. अकाउंट ओपन केलंय रोहित घरतनं. 3 बॉल नंतर 2 धावा. आणखीन एक चांगला बॉल. ही खासियत आहे शुभमची. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो का खेळलाय त्याचं उदाहरण देत असताना शुभम डाकीची गोलंदाजी. त्याचा टप्पा तो नेहमीच पकडतो आणि जेव्हा शुभमचा टप्पा योग्य लाईनवरती त्याने पकडला की बॅट्समनला नेहमी धडकी भरते. शुभम डाकीची गोलंदाजीमध्ये वेग, उंच तगडा असा गोलंदाज. त्याचा रिदम चांगल्या, त्याची ॲक्शन चांगली आहे. हाय बॉटम ॲक्शननं तो बॉलिंग करतो आणि जवळजवळ 5.5-6 फुटीचा गोलंदाज समोर आल्यानंतर त्याचा बाउन्सर देखील आता पुढे टाकला. बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न कदाचित शुभमनं जायला हवं होतं बॉलवरती. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेटवरून. एक सिंगल दुहेरीला कन्वर्ट केलं रोहितनं. आकाशनं चांगली साथ दिली. 2 धाबा इथे मिळायला गेल्यात. चॅलेंजर चिर्ले संघाला आपण पाहत्या. याच क्रीडांगणामध्ये चॅलेंजर चिर्ले ट्रॉफी पावसाळी कम्मालीची रंगते. ती देखील येणार आहे काही दिवसामध्ये. समाधान शेठ माली साहेबांचा संघ पाऊस पडल्यानंतर ते स्पर्धा आयोजित करतील असा उल्लेख त्यांनी काही दिवसा अगोदर आमच्यापर्यंत केला. गोलंदाज शुभम तय्या आडव्या बॅटनं मारला. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू ज्यानं मगाशी कॅच ड्रॉप केला. एक सिंगल इथे देखील त्याच्याकडून चुकी झाली. आता थोडेसे नाराज आहेत दिगोडीचे खेळाडू देखील आणि या चुका करून चालणार नाही. चान्स मिळाला. लगेच 2 इथे देखील मिळाल्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पुढचे काही बॉल चांगले आले. त्याच्यानंतर 3 दुहेरी धावसंख्या आणि धावफलकावरती 6 बॉलच्या अखेरीस शुभम डाकीनं अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. लाजवाब बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चिर्ले चॅलेंजर्स टीम 1 खेळाडू बाद 6 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती अवघ्या 6 धावा. शुभम डाकीची कमालीची गोलंदाजी. पावसाळी रब्बर बॉलमध्ये 6 धावा. मी तर म्हणेल एक जणू काही मेडन षटकच टाकले की काय शुभमनं. कारण पावसाळी रब्बर बॉलमध्ये कधी कधी 6 बॉल वाईट देखील पडतात. कधी कधी 2-3 नो बॉल. अनेक वेळा अशा गोष्टी आपण पावसाळी रब्बर बॉलमध्ये पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 36 धावा 40 धावा बनण्याचा विक्रम देखील पावसाळी रब्बर बॉलमध्ये आपण पाहिला. परंतु शुभमनं खर्च केल्या फक्त 6. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला आयुष कोळी दिगोडेचा खेळाडू जो बॉलिंग करतोय सध्या. आकाशसाठी पहिला बॉल. मागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. ओ शॉर्ट चान्स. प्रयत्न त्यानं केला मागच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग म्हणूया. बॉल अडवल्या. रन्स मिळेल 1. तो आयुष म्हणतात कॅच घ्यायला हवा होता. क्षेत्ररक्षक मागे तैनात ठेवण्यात आल्या. रन्स मिळाले 1 सिंगल. एका धावेनं धाव फलकावरती 7 धावा जोडल्या गेल्या. 7 बॉलमध्ये अवघ्या 7च धावा. याच क्रीडांगणामध्ये आपण टेप बॉल देखील पाहिला. तेव्हा देखील फिल्डिंग पोझिशन जेव्हा जेव्हा टेप बॉलनं बॉलिंग करायचे गोलंदाज मागे 2 खेळाडू अनेक वेळा आपण लावताना पाहिले कॅप्टनला. इथे रब्बर बॉलचा खेळ आपण पाहतोय. रोहितसाठी हा बॉल स्लॉटमध्ये होता. त्यांना आक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु सध्या तरी रोहित ज्या क्षमतेसाठी ओळखला जातो तशी बॅटिंग तो करू शकला नाहीये. गुण कौशल्य सादर करणारा रोहित सध्या अडचणीमध्ये सापडल्या. त्याच्या बॅटमधून रन्स आल्या नाहीयेत. 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा.
प्रयत्न त्याला करावे लागणार आहेत, मोठे फटके मारावे लागतील. ओ थोडासा दुरून फिरवला बॉल, चांगली गोलंदाजी, आतमध्ये आला बॉल, इन स्विंग, आतमध्ये काटा बदलणारी गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. ही खासियत आहे आयुष कोहलीची. दिगोडे गाव म्हणला तर नेहमीच विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर या खेळाडूंच्या नावाने ओळखला जातो संघ. त्यामध्ये आपण नाव ॲड करूया आयुष कोहलीचं देखील. युवा खेळाडू प्रभाव अनेक वर्ष टाकू शकलाय क्रिकेट पटलावरती. आणखीन एक चांगला बॉल, बुंद्यात बॉलिंग करतायत, थोडीशी अपील राहिली आणि तो हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅटचा कुठल्याही प्रकारचा भाग लागला नव्हता. आणखीन एक डॉट बॉल, कमालीची बॉलिंग. शुभमनं दबाव टाकला, पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या. आयुष आला, त्यानं आपल्या वेगाबरोबर व्हेरिएशन देखील दाखवलं. पहिला बॉल फास्ट टाकला. सध्या चर्चा साधतायत आकाश रोहितच्या समवेत धावांची गरज आहे. पावसाळी रब्बर बॉल आपण खेळतो, त्यामुळे 4 ओव्हरमध्ये 60-65 कमीत कमी. आता कनेक्शन चांगल्या, याच फटक्याची वाट पाहत होता रोहित घरात. त्याच्या बॅटमधून हा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. तेरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात या षटकाराच्या जोरावरती. आकाशनं सल्ला दिला, तो कुठेतरी फायद्याचा ठरला आणि रोहितनं ते ओळखलं की आता धावांची गरज आहे. ओ पुढच्या बॉलवरती वेग प्रत्युत्तर देत असताना आयुष कोहलीनं उडवले दांडी. रोहित गरजचा खेळ संपला. आणखीन एक झटका, चिरले चॅलेंजर संघाला दुसरा खेळाडू बाद. सुरुवातीच्या 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलमध्ये अवघ्या 13 धावा आणि त्यामध्ये 2 विकेट. सार्थक घरत, रोहित घरत, दोन्ही खेळाडू आक्रमकतेने खेळत असतात, परंतु या मॅचमध्ये हवा तितका प्रभाव टाकू शकले नाहीयेत. आता जिम्मेदारी वाढली ते आकाश पाटीलची. आकाश पाटीलचा स्ट्राईक रेट नेहमीच बॅटिंग करत असताना मोठा राहतो. अनेक वेळेला त्याचे षटकार चौकार, तो अनेक वेळेला मी तर हा देखील उल्लेख करेल, अनलेखी प्लेअर देखील तो राहिला. अनेक वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये सहजरित्या जाणारा खेळाडू शेवटच्या मॅचमध्ये पराभूत होताना पाहिले आकाशला. विंधणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आम्ही पाहिली, 2 वेळेला लगातार बाईकच्या रेसमध्ये एकतर्फी राहिला आणि तो शेवटच्या क्षणाला मॅच पराभूत होताना देखील आकाशला आम्ही पाहिलं. पण या मॅचमध्ये आकाशकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम येताना पाहायला मिळतील. शुभमचा पहिला बॉल, उंची जास्त राहिली, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, धावांची गरज आहे. चॅलेंजर चिरलेला आता जास्तीत जास्त 50-55 म्हणूया. धाव फलकावरती 14 लागल्यात. फक्त 12 बॉल तुमच्याजवळ शिल्लक आहेत चिरले टीम. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 8-9 षटकार शोधावेच लागतील. आकाशमध्ये ती क्षमता आहे. शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 17 बरेचसे निर्धाव चेंडू पाहायला मिळाले, अनेक डॉट बॉल पाहायला मिळाले. सार्थक घरत आला तसाच निघून गेला. पहिल्याच बॉलवरती रोहित घरतनं एक षटकार मारला, 2 धावा त्यानं 2 वेळेला काढल्या. पण तो आकाश, यावेळीचा आकाशचा फटका उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त केले. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे आकाश पाटीलच्या बॅटमधून षटकार. पुढचे मॅच दारावे आणि बामणडोंगरी संघाचे कर्णधार. आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉस करणार आहोत. काल 4 वाजता स्पर्धा समाप्त झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. शुभमचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारला, डीप मिड विकेटला. आकाश स्ट्राईक घेईल का? चांगली फिल्डिंग केवल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कर्णधार आज पाहायला मिळतो केवल आणि चांगली फिल्डिंग त्याची देखील. एकच सिंगल, एका धावेने धाव फलकावरती 21 धावा, 21 रन्स. संचित या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही स्पर्धा तब्बल 5 दिवस.
इथे फटका फसलाय, कॅचची संधी आहे, परेश ठाकूर पोहोचलाय, विकेट. आणखीन एक धक्का, सार्थक गरत नंतर प्रियांशु गरत, रोहित गरत, अशा आतापर्यंत 3 विकेट पडल्यात. फलंदाज प्रियांशु बाद. गोलंदाजांना आतापर्यंत आपण पाहिलं, शुभम डाकीनं 6 बॉलमध्ये 6 दिल्या, आयुष कोळीनं 6 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या. आणि या शुभमचं हे षटक आहे सध्या. शुभम वाणीला आपण पाहत आहे ज्यांनी 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात, विकेट देखील संपादित केले. चांगली बॉलिंग करतायत शुभम. कमी धाव संख्या आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात. मागच्या मॅच मध्ये 46चा टार्गेट आपण पाहिलं, तिथे पाठलाग सहज राहिला जासई संघाचा. शॉर्ट पिच बॉल, चांगला बॉल इथे पडल्यानंतर पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आहे, सध्या दाखल झालाय. आयुष मडवी दाखल होताना पाहायला मिळतो 5व्या क्रमांकावरती. पार्टनरशिप बनवू शकले नाहीयेत, तालमेल राहिलं नव्हतं खेळाडूंमध्ये. बरेचसे डॉट बॉल आले, दबाव वाढला, विकेट पडल्या. इथे आणखीन एक विकेटची संधी आहे. आयुष कोहली पोहोचलाय, लॉंग ऑन वरून पकडलाय कॅच. आणखीन एक झटका, विकेट क्रमांक 4, आयुष देखील बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती अवघ्या 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. एक धाव संख्या वाढत गेली, परंतु विकेट टोटल 4 पडल्या आणि अवघ्या 21च धावा आतापर्यंत जमा करू शकलाय चॅलेंजर चिर्ले संघ. विविध पारितोषिके या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समनसाठी जी सायकल देण्यात आले ते गावठाण गावातील शंभू ग्रुप यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे, हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉल हवेच्या वेगानं बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. केवलच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आकाश पाटीलचा षटकार. षटकार ठोकलाय, त्यामुळे सध्या 45-47 चित्र धावांचं हे खुणावू लागल्या. धाव फलकावरती 27 धावा. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जाऊन दिला बॉलला, पंचांचा इशारा वाईट बॉल. अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल आपडला. सिमेंट विकेट जिथे आपण पावसाळी रब्बर बॉलमध्ये पाहतो, पाऊस पडल्यानंतर ती ओळी होते आणि त्याच्यानंतर बॉल स्कीट होतो. परंतु सध्या पावसाची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे, हा वारंवार आपण उल्लेख केला. आज पाऊस पडला तर खेळाडू सुखावतात पावसामध्ये खेळत असताना. आडव्या बाटना, कमी गतीचा बॉल, त्याला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमा पार आकाश पाटील आता रंगात आलाय. 2 बॉल 2 षटकार. ओव्हर स्टेप दिसणार नाहीये लाईव्ह मध्ये, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. टोटल सत्ता. सध्या धावांची गरज आहे आणि आकाश पाटील त्या धावा जमा करतोय. केवल आला बॉलिंग करण्यासाठी. शेवटचं षटक हे टेन्शन वाढवणारं राहिलं दिघोडे संघासाठी. एका बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. चला डिस्कस नाहीये, अंपायर्स डिसिजन. इथे पंच सांगत असताना पुढे निघालेत गोलंदाज. ओव्हर स्टेपिंगचा नो देण्यात आला. पहिला षटकार आला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला, नंतर षटकार आला आणि आता या षटकारावरती ओव्हर स्टेपिंग 1 पाऊल पुढे पडला आणि त्याच्यामुळे हा नो बॉल. 7 धावा मिळाल्यात. एका बॉल मध्ये आकाशनं 14 धावा जमा केल्यात. सध्या धाव फलकावरती धावांची गती वेग घेत असताना 35 रन्स, 4 विकेट पडल्यानंतर 35 धावा. सलामीला आलेला आकाश सुरुवातीला फक्त 2च बॉल खेळू शकला होता. तिथे त्यानं पहिल्या बॉलवरती 1 काढली, परंतु मागील 4 बॉलमध्ये 3 षटकार. फ्रीडचा बॉल
क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या दिशेने धावतायत. बॉल वेगाने निघालाय, खेळाडूला चकवा देऊन बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे आकाशच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका. रन्स मिळतील आता मात्र 4. गती मगाशी प्रश्न पडलेला की धावा बनतच नाहीये. 6, 7, 8 अशा 21 बनल्या 3 ओव्हरमध्ये, परंतु हे चौथं षटक आहे ते आपल्या बाजूने आता करायचंय. ठणकावून सांगत असताना आकाश पाटील चांगला तडाखा दिला या ओव्हरमध्ये. चोख प्रत्युत्तर. आणखीन एक आपडल्या, जणू काय आपल्या पायाजवळच आपटतायत की काय. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती 40 धावा. चला, जी चर्चा आम्ही केली की 50-55 बनल्या तर सामना चुरशीचा ठरू शकतोय, कारण रोहित गरज सारखा एक गोलंदाज आहे, तो मॅचला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतो. चॅलेंजर्स टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. फटका उंच मारलाय, आकाशाला गवसणी घालणारा आकाश पाटीलचा हा फटका. आणखीन एक तडाखा. ओव्हर मधला हा तिसरा षटकार. आकाश पाटीलची चर्चा सुरू आहे. 3 षटकार 1 चौकार, चांगलंच लांब लचक षटक करून टाकलंय केवल कोहलीचा. या ओव्हरमध्ये 4 षटकार आलेत. धाव फलकावरती 46. इट्स अ नो बॉल. आणखीन एक नो बॉल. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं. नो +6. सत्ता आकाश पाटीलची सुरू आहे. सत्ता. आणखीन एक षटकार. पंच मागणी करतात. बॉल शिल्लक राहिलेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 32 धावा मोजल्यात. हा देखील अनोखा विक्रम म्हणूया आज. 3 बॉल मध्ये केवल कोहलीच्या विरोधात 32 धावा आल्यात. ओव्हर मध्ये कॅप्टनची चांगलीच झोप उडवल्या. 3 बॉल मध्ये 32 दिल्यात. चला, या बॉल वरती मोकळा श्वास सोडला असेल केवलनं, कारण कदाचित नॉन स्ट्राईक एंड वरती राहील आकाश. त्याला स्ट्राईक घ्यायचे, पण तो एकाच एंडनं धावता येणार नाहीये. दोघांना एकाच वेळी सुटावं लागतं. इथे एकच धाव मिळेल आकाश पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत असताना ज्यांच्या कल्पक बुद्धीतून याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल या 2 तालुक्यांना एकत्रित आणण्याची धमक पाहायला मिळाली, ते आदरणीय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, मेहबूब मेहरबान बैलाचे मालक, आणि त्याचबरोबर संतोष शेठ पाटील साहेब हे देखील ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. त्यांचं स्वागत करूया. आणि स्वागत करत असताना बॉलला पाठवलं एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार. धावा मिळतील 4. फलकावरती तब्बल 58 धावा. जिथे परिस्थिती गंभीर तिथे आकाश पाटील खंबीर हे दाखवून देत असताना आकाश पाटीलनं केवलच्या विरोधात धावांची जणू काही बरसातच केली. धावसंख्येचा पाऊसच पाडला शेवटच्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 21 होत्या. चौथं षटक सुरू आहे. 58 बनल्यात. अद्याप बॉल शिल्लक आहे. इथे उंच मारलाय, तेवढाच लांब देखील. आणखीन एक मोठा फटका. आता फलंदाज लेफ्टी पाहायला मिळाला. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय षटकार. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 21 बनल्या, पण तू शेवटच्या ओव्हरमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकल्या. मगाशी आपण 41चा उल्लेख केला, त्याहीपेक्षा 2 जास्त काढल्यात. 43 धावांचं षटक केवल कोहलीने टाकल्या. एका ओव्हरमध्ये 43 धावा आल्या आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती स्कोर बनलाय टोटल 64 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी आता दिघोडे
अंडर 25 संघाला 65 काढाव्या लागणार आहेत. सर्वांना असं वाटलं की स्कोर कमी बनेल या मॅच मध्ये, 35-33चं आव्हान येईल की काय, परंतु आकाश पाटील आणि शेवटी फलंदाज आला ज्याच्या बॅटमधून 2 बाउंड्री स्ट्रोक आले, एक षटकार आला, एक चौकार आला. आता खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो. सार्थक गरत, रोहित गरत, त्यांना ठाऊक आहे आता धावा चांगल्या बनल्यात. मगाशी 3 ओव्हरमध्ये फक्त 21 होत्या. केवल कोहलीनं 43 दिल्यानंतर आता 64 धावा बनल्यात आणि 65 धावांचं आता टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे दिघोडे संघाला. आता परेश ठाकूरची जिम्मेदारी वाढणार आहे, 65 धावा काढायच्या आहेत. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. रत्नदीप चौधरी आणि आदित्य पाटील आयकॉन खेळाडू दाखल झालेत. धारावी आणि बामणडोंगरी क्रिकेटची 2 महासत्ता असणारी गावं आणि त्या 2 संघांमध्ये एक मोठं बॅटल पाहायला मिळणार आहे. अंडर 25 बामणडोंगरी संघाच्या कर्णधारला आपण आमंत्रित करूया आणि त्याचबरोबर धारावी संघाचे कर्णधार. चला त्वरित आपण या, कारण सामना थांबवायचा नाही आहे. अनेक प्रेक्षक पाहत आहेत मॅच, त्यांना कंटिन्यू मॅचेस पाहायचे आहेत, त्यामुळे आम्ही विनंती करतो दोन्ही संघांच्या कॅप्टनला. चला त्वरित बॅट्समन दाखल करा. कालच्या दिवसामध्ये आपण वेलेवरती स्पर्धा पूर्ण केली आणि आज देखील जवळजवळ जर पुढची मॅच वेलेवरती झाली तर पवन 4 पर्यंत आज देखील सामने संपू शकतात. सध्या 2 वाजलेत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच विनर वर्सेस विनर लगेच सामने खेळवले जात आहेत. सचिन स्मृती जासई संघ अंतिमच्या सामन्यासाठी दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये 5 दिवस चालणाऱ्या 5 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. युवी स्पोर्ट्स मुरुड संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय. आज कुठला संघ जाईल अंडर 25चा, पण उद्या खऱ्या अर्थाने आणखीन मजा येणार आहे या स्पर्धेला, कारण उद्या अनेक नामांकित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. संचित टकले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजित करण्यात आले. उद्या केतन म्हात्रे, साईद शेख, अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पवन केने सारखा खेळाडू पाहायला मिळेल. उद्या ग्रामीण खेळाडू मयूर वाघमारे देखील खेळणार आहेत. ग्रामीण आणि त्याचबरोबर आयकॉन्स ऑल इंडिया पाहायला गेला तर अनेक नामांकित खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षकांना आम्ही आत्ताच आमंत्रित करतो, उद्या यायला आपण मुलीच विसरू नका. उद्या नामांकित खेळाडू तुम्हाला जवळून पाहता येणार आहेत. याच क्रीडांगणामध्ये आपण ऑल इंडिया आयकॉन देखील पाहिले. दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, ज्यांनी क्रिकेटच्या महासत्तांना एकत्रित केलं. 2 तालुके एकत्रित आले आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले होते आणि त्यांच्याच क्रीडानगरीमध्ये रंगला हा क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा. चला धारावी टीमचे कॅप्टन आणि बामणडोंगरी संघाचे कर्णधार, दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो. धारावीचे कर्णधार आलेत. बामणडोंगरी टीम लक्ष असू द्या, कर्णधाराला त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅचच्या दिशेने आपण जाण्यापूर्वी टॉस करणार आहोत. चला कर्णधार बामणडोंगरीचे येथील लवकरात लवकर. आय थिंक बामणडोंगरी संघ देखील इथे उपस्थित झाला. कॅप्टनला आपण पाठवा. आता मॅचची मजा वाढेल, कारण मगाशी धावा नव्हत्या, असं वाटलं की सामना एकतर्फी जाईल, पण तो आता तसं नाहीये. आता 65 आहेत, त्यामुळे गोलंदाजांकडे वाचवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. मगाशी वाटलं की 30-35 राहतील, तिथे गोलंदाजांना अपयश मिळेल. कधी कधी कमी स्कोर देखील चॅलेंज ठरतो, पण तू दिग्गज खेळाडू आहेत. परेश ठाकूर शेवटपर्यंत थांबला तर धावांचा पाठलाग तो सहज सोपा करून टाकेल, पण तू रोहित गरत कमी नाही आहेत. सुरुवात ॲज अ गोलंदाजीने केली, परंतु सध्या मुख्य ऑलराऊंडरची भूमिका तो बऱ्याच स्पर्धांमध्ये साकारतो. रोहित गरत दाखल झाला आणि समोर या धुतुम टेनिस क्रिकेट नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूला कृष्णा सातपुते या नावाने ओळख दिली असा परेश ठाकूर दाखल झाला. बॅटलला मजा येईल. पहिला बॉल रोहितचा, पहिला बॉल. मगाशी पहिल्या बॉलवरती सार्थक बाद झाला, परंतु इथे सार्थकच्या हातामध्ये बॉल गेला. पहिल्या बॉलवरती रोहितनं वाईडनं सुरुवात केली. आय थिंक काल देखील रोहित खेळला, काल देखील परेश ठाकूर खेळला. धुतुम टेनिस क्रिकेटमधला खेळाडू जासईच्या मैदानामध्ये परेश ठाकूरनं हाहाकारच माजवला होता. परेश ठाकूर आडव्या पाटना रोहितचं स्वागत करत असताना पहिला बॉल त्याने ठोकलाय सीमा पार षटकार.
मागील 4 दिवस अगोदर गेला तर परेश ठाकूरनं जासईच्या मैदानामध्ये 200हून अधिक धावा काढल्या, 30हून अधिक षटकार मारलेत. तो परेश खेळतोय. आडव्या बॅटनं मारल्या, गॅपमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तत्पूर्वी फील्ड करतील, रन्स मिळेल. एक सिंगल. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 8 धावा. रोहित घरत नेहमी स्विंग करण्यासाठी ओळखला जातो, टर्न करण्यासाठी माहीर असणारा गोलंदाज. या देखील गोष्टीचा मी उल्लेख करेल. अनेक वेळा व्यावसायिक खेळाडू खेळत असताना गावदेवी गावठाणचं प्रतिनिधित्व रोहितनं चांगलंच केलं. समोरच्या दिशेने खेळून काढल्या, लॉंग ऑफला चाललाय, जिथे आकाश पाटील या. कदाचित आकाशकडे मॅचमध्ये स्ट्राईक जास्त प्रमाणात असायला हवी होती, ही चर्चा सध्या प्रेक्षक करत असतील, पण तो आकाशनं चांगल्याच धावा काढल्या. उद्या देखील आकाश खेळणार आहे, परवा देखील खेळेल. एक खेळाडू 3-3, 4-4 दिवस एकाच स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आयकॉन, किती मागणी आहे संचय. नौपाडा इथे देखील स्पर्धा आणि आयकॉन खेळाडू खेळणार आहे. आकाश 5ही दिवस तो खेळणार आहे. आयकॉन पण तू इथे चकवा दिलाय, बॉल निघालाय गोळीच्या वेगानं सीमा पार. परेशला मिळतील धावा 4. वरती धावांची गती वाढत चालली आहे. सध्या 13 धावा. परेश ठाकूरचा तडाखा. खराब फिल्डिंग कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. सध्या 4 धावा मिळायला गेल्यात परेश ठाकूरला देखील. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. रोहित, ओ पुढचा बॉल, ड्रीम बॉल, परफेक्ट यॉर्कर. आता चान्सच नाहीये परेशकडे. पुढच्या बॉल वरती रोहितचा ब्रह्मास्त्र आणि फलंदाज परेश ठाकूरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिला धक्का, फलंदाज बाद. टायमिंग साधलं डीजेनं देखील, जिथे यॉर्कर पडला आणि परेश ठाकूरला बाद करण्यासाठी याच बॉलची गरज होती रोहितला आणि रोहितनं ती विकेट कंप्लीट करून दिली. मोठी अडचणच दूर केली म्हणूया आपण. आणि थोडासा घातकच दिसत होता परेश. एक षटकार मारला, चौकार मारला, चांगले फटके त्याच्या बॅटवरती लागत होते, पण तो रोहितनं टाकलेला हा यॉर्कर तो त्याला कलालाच नाहीये. अनपेक्षित यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, ड्रीम बॉल. आणि इथे विकेट घेण्यामध्ये रोहित माहीर राहिला, सक्षम राहिला. कमलाकर मडवी हे देखील मॅच पाहतायत, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. अनेक वेळा मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर संघ आयोजित करण्यासाठी आपण तेजस मात्रे यांना कॉल करायचो, परंतु आता उरण तालुक्यामध्ये संचित देखील आहेत, जे अनेक स्पर्धा अनेक संघाने एकत्रित करतात. 5-5 दिवस पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा. ओ पुढच्या बॉलवरती आणखीन एक दांडी गोल. रोहित घरत, त्यानं कमबॅक केले कडक. 2 बॉल 2 विकेट, फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फार एंटरटेनमेंट राहिलं. रोहितचं षटक, पहिला बॉल वाईट, षटकार आला, लगेच 2 बॉल 2 सिंगल आल्या, चौकार आला, परंतु पुढचे 2 बॉल रोहितनं आपल्याच बाजूने करून टाकलेत. परेश ठाकूरची दांडी गुल केली. तदनंतर आला बॅट्समन दीपेश जोशी, त्याला देखील स्टंप अगदी त्रिफला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय आणि 2 धक्के दिलेत रोहितनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 2 बाद 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आयुष दाखल झाला, ओव्हर क्रमांक 2. शुभम आणि त्याच्या सोबतीला सध्या आयुष कोळीला आपण पाहताय. समोरच्या दिशेनं मारल्या, स्टेट ड्राईव्ह केल्या, लॉंग ऑन लॉंग ऑफ चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चांगली फिल्डिंग, लॉंग ऑनला होता खेळाडू. एकच धाव, एका धावेने धाव फलकावरती 14. आम्हाला माहिती देत असताना संचित येत्या 27 जून पासून 27, 28 ते 31 तारखेपर्यंत याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला सतीश स्मृती गावठाण या नावानं स्पर्धा पावसाळी रब्बर बॉलची पाहायला मिळेल. इथे चुकी केली गोलंदाजानं, आपण चर्चा करूया, परंतु इथे पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील टोटल 5. खराब बॉल, फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या दिघोडे संघाला.
5 धावेनं धाव फलकावरती धावांची गती 19 वरती पोहोचली. संचित, जेव्हा जेव्हा सतीश स्मृती हे नाव येतं तेव्हा तेव्हा सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी या नावाची ओळख राहते आणि त्यांच्याच माध्यमातून याच क्रीडांगणामध्ये सतीश स्मृती गावठाण आयोजित पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा तब्बल 5 दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 9 दिवसांचं क्रिकेट देखील सुनील शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे फटका चांगल्या बॅटच्या मधोमध, बॅटमधून टक्कन आवाज आलाय आणि शुभमच्या बॅटमधून आलाय हा उत्तुंग असा खणखणीत षटकार. पण परेश बाद झालाय जरूर, परंतु आता सूत्र हातामध्ये धरलीत ग्रामीणच्या दोन्ही खेळाडूंनी, आयुष आणि त्याच्या सोबतीला शुभम. आता थोडंसं टेन्शन वाढले, पुन्हा एकदा चिरले चॅलेंजर संघासमोर. मुख्य पाठीराखे संघ मालक समाधान शेठ माळीसाहेब पाहायला मिळत नाहीयेत. अनेक वेळा जेव्हा जेव्हा चॅलेंजर संघ खेळतो तेव्हा तेव्हा बाउंड्रीच्या बाहेर राहून खेळाडूंचं मनोबल ते वाढवत असतात. इथे सध्या 6 धावा मिळाल्या धावफलकावरती. 25 धावांची गती आता वाढताना पाहायला मिळते. मगाशी धावा थांबवण्यामध्ये रोहित यशस्वी राहिला, परंतु हे षटक आहे जे आयुषला चांगल्या टप्प्यावरती सादर करावं लागणार आहे. परंतु शुभमला ठाऊक आहे इथे धावा बनल्या तर पाठलाग सोपा बनेल. केवलनं 43 दिल्या नसत्या तर या ओव्हरमध्ये कदाचित एकतर्फी सामना बनला असता, कारण रन्स नव्हत्या. परंतु आता धावांची गरज आहे, तिची पूर्तता करत असताना चांगला बॉल इथे चांगला पडल्या. डॉट बॉलचा इशारा अंपायर सम. निर्धाव चेंडू धावफलकावरती 25 धावा. या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. केवलला हा दिवस विसरावा लागणार आहे. 43 धावांचं षटक पावसाळी रब्बर बॉलमध्ये अशा घटना घडताना आपण नेहमी पाहतो. पाऊस पडत नाहीये त्यामुळे आज गोलंदाजांना चांगला मार बसलाय. पण तू इथे मागील 2 बॉल आयुषनं चांगले हाताळले. 2 बॉलमध्ये रन्सच दिल्या नाहीयेत. विकेट किपर बदलण्यात आला. रोहित जसा आला तिथे लगेच डॉट बॉल. एखादा गोलंदाजाला चांगलं मार्गदर्शन करतो. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आयुष. आणखीन एक चांगला बॉल, लगातारचा 3रा डॉट बॉल. आता चांगली कामगिरी करतायत. तिकडे टाळ्या वाजतायत चिरलेच्या पाठीराख्यांकडून. त्यांना ठाऊक आहे हे षटक आता यायला हवं आपल्या बाजूनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 रन्स. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार, नो बॉलवरती चौकार आला. असं वाटलं की धावांचा पाठलाग या ओव्हरमध्ये होईल. 3 बॉल डॉट आले. विकेटची संधी आहे. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल आणि 4थ्या बॉलवरती विकेट. विकेट क्रमांक 3. 3रा धक्का लागला दिगोडे संघाला. 25ला 3. चर्चा सुरू आहे बॉलिंग सार्थक न करावी, परंतु त्याचे इशारे बरेच काही सांगून जातात. त्याचा आत्मविश्वास रोहित ही चर्चा साधतायत की सार्थक यायला हवा. फॉर्म खराब असताना एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढवणं आणि आज गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून मागील 2-3 ओव्हर सार्थक हवी तशी बॉलिंग करू शकला नाहीये. पण तो आज घरचं क्रीडांगण आहे. या क्रीडांगणामध्ये सार्थक घरातला आता वापसी करावी लागणार आहे. येणारे शेवटचे 12 बॉल 40 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 40 धावेचं समीकरण. समोर आहे आयुष कोळी. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय सार्थक घरात. तो सांगत होता पाठीराख्यांना की माझ्या हातामध्ये बॉल नको, कोणीतरी आणखीन वेगळा गोलंदाज बॉलिंग करू दे. परंतु रोहित आकाश पोहोचला आयकॉन. सार्थक क्रिटिकल सिच्युएशन मध्ये मुख्य गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल यायला हवा आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वास दाखवलाय. चला आता सार्थक काय करतील पाहूया. 12 बॉल 40ची आवश्यकता. पहिला बॉल सार्थकचा. लाईन चांगली पाहायला मिळाली. मागील 5 बॉलमध्ये संचित फक्त 1च धाव आले. कधी सामना बदलेल याचं भाकीत लावणं कठीण बनतं पावसाळी रब्बर बॉलमध्ये. आणि सुरुवातीला असं वाटलं की सामना सहजरित्या बनेला, कारण धावाच बनल्या नव्हत्या. 3 ओव्हरमध्ये 21 होत्या. इथे देखील परिस्थिती सध्या आपण पाहत आहे. 2 ओव्हरमध्ये 25 बनल्या. सध्या 13 बॉलमध्ये 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. धावांचा पाठलाग सुरू आहे. 65 धावांचा पाठलाग. सार्थक घराचं षटक महत्वाचं राहील. 11 बॉलमध्ये 39.
मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. रोहित डाऊन दी बॉल. विकेट किपरची जजमेंट चांगली राहिली. रोहित गरतनं पकडलाय कॅच. सार्थक गरतला मिळाली विकेट. आता सामना शेवटचे कॅच ड्रॉप. सुरुवातीला कॅच पकडला, त्याच्यानंतर ड्रॉप. प्रयत्न चांगला केला रोहितनं, पण तो कॅच ड्रॉप झाला. चला, बामणडोंगरी टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. दाराबे टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. शेवटच्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला, लाईन चेक केली जाईल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. हेच सांगतायत रोहित, बाउंड्री स्ट्रोक नकोय, सिंगल डबल चालतील. धाव फलकावरती धावांची गती आपण पाहतोय 28 धावा. सार्थक घराचं षटक आहे. आयुषला फटके खेळावे लागतील. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, लॉफ्टेड स्ट्रोक. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे एकेच्या बॅट मधून आलाय. उत्तुंग षटकार. हा धावेनं धाव फलकावरती 34 लागल्यात. आय थिंक 31 धावांची आवश्यकता. 65चं टार्गेट आहे. 31 काढायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 5 षटकार, 1 सिंगल. येणारे शेवटचे 9 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. कॅल्क्युलेशन आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवले. येणारे 9 चेंडू, 31 धावेचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये लढवय्या वृत्ती दाखवावी लागणाऱ्या आयुषला अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आयुषचा देखील बोलबाला राहिला. याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीग स्पर्धेचा चॅम्पियन कर्णधार, उरण पनवेल प्रीमियर लीगचा चॅम्पियन कर्णधार बॉलिंग करतोय. आणखीन एक चान्स, शॉर्ट चान्स. रोहित गरत पोहोचला नाहीये बॉल पर्यंत. 1 सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसरा धावेचा प्रयत्न. आता 2 मिळाल्यात का? तिसरी देखील मिळेल का? आयुष थोडासा पुढे गेला. असे 2 खेळाडू तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहता. एकीकडे उरण प्रीमियर लीग पर्व ज्या खेळाडूंना गाजवलं, विजेत्या संघाचं नेतृत्व आयुष कोळीनं केलं. परंतु मागच्याच महिन्यामध्ये पार पडण्यात आलेली उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये हा युवा कर्णधार, सर्वाधिक कमी वया वर्षाचा कर्णधार चॅम्पियन राहिला होता सार्थक गरत. आडव्या बॅटना सार्थक गरतच्या विरोधात आयुष कोळीनं आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय सीमा पार. आता रंगात येईल मॅच. आणखीन एक षटकार. वरती संघ पोहोचलाय आणि अवघ्या आता 7 चेंडू 23 धावेची आवश्यकता. 7 बॉल 23 धावा. सामना चांगलाच रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. साऱ्यांचंच लक्ष सध्या या मॅच कडे. 7 ला 23 ची आवश्यकता. शॉर्ट पिच बॉल सोडून दिला बॉलला. इशाराच नाही अंपायरचा. आशेभूत नजरेनं पाहतायत आयुष, परंतु हा बॉल येईल डॉट. आता सामना शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता दिघोडे संघाला. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. अनेक मान्यवरांची उपस्थिती. काल मेघनाथ शेठ मडवी साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळालं, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध करून देण्यात आलं. 24 लाईव्ह इव्हेंट स्पर्धेला कव्हरेज करते आणि जे कव्हरेज आपल्याला प्राप्त करण्यात आले ते अर्थातच मेघनाथ शेठ मडवी साहेबांकडून ओमकार एंटरप्राइजेसचे मालक 5402 हा त्यांच्या गाड्यांचा लकी नंबर आहे. आणि सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेबांनी ट्रॉफ्या दिल्या त्या स्पर्धेला. साहेबांचं नेहमीच मोठं योगदान लाभतं. संचितवरती प्रेम आहे साहेबांचं देखील आणि त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. 6 बॉल 23 ची मॅच. हेच गरजेचं होतं. सध्या आयुष हीच वाट पाहत होता की स्ट्राईक त्याला हवी होती. 1 सिंगल प्रियांशू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सार्थक गरतनं धावा खर्च केल्या 17 धावा. चांगलं षटक म्हणूया, कारण एखाद्या कॉन्फिडन्सची त्याला गरज होती. आत्मविश्वास. चांगला गोलंदाज आहे, त्यामध्ये क्षमताच नाहीये सार्थक गरत. ऑलराऊंडर चिरलेचा
ज्यानं शेलघरच्या क्रीडांगणामध्ये स्वप्नातील पहिली बाईक जिंकली. मॅचकडे लक्ष वेधूया. 5 बॉल 22. कमी गतीचा बॉल, चांगला बॉल, ओळखू शकले नाहीयेत आयुष गतीला. आता सामना शेवटचे 4 बॉल 22 धावेचं आव्हान. 4 बॉल 22. 6ला 23 हव्या होत्या. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 4 चेंडू 22 धावेची आवश्यकता. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आम्ही शेवटचा कॉल करतो. कर्णधार त्वरित या टॉस साठी. आडव्या बॅटनं मारलाय, गॅप मध्ये चाललाय. 4 मिळाला तर फायदा मिळेल, पण तू सार्थक जाऊ देणार नाहीये बॉलला. आता सामना कठीण आहे. आता 3 मध्ये 22 बनवायचे आहेत. चांगली बॉलिंग. प्रियांशु घरत सार्थक यांचेच बंधू आहेत. ते सध्या बॉलिंग करतात. रमाकांत घरत यांचे सुपुत्र सध्या बॉलिंगच्या उंबरट्यावरती. 3 बॉल 22 आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये फक्त 21 होते. त्याच्यानंतरचं षटक शेवटचं मोठं आलं. 43 धावा आल्या एका ओव्हरमध्ये. चला अद्याप प्रतीक्षा करूया. सामना संपला नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 3 चेंडू आणि आता 21 आवश्यकता. 3 बॉल 21. एखादी चुकी दिघोडे संघाला विजयाची चाहूल देईल. कारण चुक्या घडली गोलंदाजाकडून तरच फायदा मिळणार आहे. अन्यथा 3 षटकार आले तर देखील सामना जिंकला जाणार नाही. इथे फटका मारलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फाईन लेग रिझन मध्ये मिळणार नाहीये धाव. आणखीन एक डॉट बॉल आणि आता विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असताना चॅलेंजर चिरले टीम. आकाशचं आपण कौतुक करूया. रोहितनं चांगली बॉलिंग केली. 2 मुख्य विकेट. रोहितनं परेश ठाकूरला बाद केलं तेव्हाच टीमचा आत्मविश्वास वाढला. आडव्या बॅटनं मारलाय, पण तू उशीर झाला. आता आयुष पटक्यांना बॉल सीमा पार. षटकार. चॅलेंजर चिरले संघानं अभिनंदन. चॅलेंजर चिरले टीम आणि या मॅच मध्ये पहिला विजय त्यांच्या वाट्याला येईल आता. पण तो आपण करूया तत्पूर्वी टॉस. दोन्ही टीमचे कर्णधार मी ओमकार मडवी यांना विनंती करतो की आपण टॉस करावा. पुढच्या मॅचचा टॉस जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणाऱ्या 4 षटकांची मॅच. बामणडोंगरी आणि दारावेंग क्रिकेटसाठीच 2 गावं ओळखली जातात आणि त्या 2 गावांमधलं बाटल तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहता येईल. टॉस केले आणि टॉस बामणडोंगरी संघाच्या बाजूने आला. चला बामणडोंगरी टीम निर्णय स्वीकारा आणि मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा.